महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जिल्हा परिषदेत शुक्रवारी आगामी आर्थिक नियोजनाबाबत बैठक घेतली। बावनकुळे म्हणाले की राज्य सरकारचा अर्थसंकल्प मार्चमध्ये सादर होणार आहे। अशा परिस्थितीत जिल्हा परिषदेच्या मागण्या काय आहे हे जाणून घेण्यासाठी आपण बैठक आयोजित केली असल्याचं बावनकुळे म्हणाले। मार्चमध्ये महाराष्ट्र सरकारचं बजेट आहे आणि बजेटपूर्वी नागपूर जिल्ह्यातले जिल्हा परिषदेमधले आणि आमच्या नागपूर विभागातले जे जे काही महाराष्ट्र सरकारकडे जे कामं आम्ही प्रस्तावित करतो त्याचं बजेट केलं पाहिजे। जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांनी जर बजेट योग्य पद्धतीने केलं तर राज्य सरकार आपल्या बजेटमधनं नागपूर जिल्ह्याला निधी उपलब्ध करून देईल आणि म्हणून मी आज येणाऱ्या बजेट करता नागपूर जिल्ह्याची काय मागणी आहे, नागपूर शहराची काय मागणी आहे याकरता जिल्हा परिषदेला आलो आहे। जिल्हा परिषदेचा कार्यकाळ शनिवारपासून संपत आहे आणि त्यानंतर प्रशासकीय राजवट लागू होईल। अशा स्थितीत राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कधी होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे। यावर राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की निवडणुका कधी घ्यायच्या हे ठरवण्याचा अधिकार निवडणूक आयोगाचा आहे, परंतु सर्वोच्च न्यायालयात खटला प्रलंबित असल्यानं हा मुद्दा अडकलेला आहे। पण जेव्हा जेव्हा निवडणुका होतात तेव्हा राज्य सरकार त्यासाठी सज्ज असतं असंही बावनकुळे म्हणाले। ये सारा अधिकार राज्य चुनाव आयोग का है। सरकार को जो वहाँ पर राज्य चुनाव आयोग को जो सपोर्ट करना चाहिए कि चुनाव लेने के लिए क्या क्या हमारे कलेक्टर्स, हमारे सारे प्रशासन वो सारा तैयार है। जब भी सुप्रीम कोर्ट का रिजल्ट आ जाएगा उसके बाद सारी तैयारी करेंगे। मुझे तो राज्य चुनाव आयोग को करना ही पड़ेगा क्योंकि चुनाव तो लेना ही पड़ता है। तो सुप्रीम कोर्ट के रिजल्ट के लिए रुका हुआ है। जैसा भी रिजल्ट आता है मुझे लगता है फिर थोड़ा 12वीं की परीक्षा है, 10वीं की परीक्षा है, फिर आपको एक थोड़ी थोड़ी गैप देनी पड़ती है। तीनों नगर पालिका है, महानगर पालिका है, जिला पंचायत है। लेकिन हमारा सबका ये मानना है कि सुप्रीम कोर्ट का जैसा निकाल आ जाएगा तो राज्य चुनाव आयोग जो होगा वो राज्य चुनाव आयोग जल्दी ही थोड़ा इस पर टाइमलाइन में चुनाव करे, ये हमारी उनको विनती रहेगी।